चला आजचा आपला जो टॉपिक घ्यायचा आहे तो असणार आपला आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. आजचा जो टॉपिक आहे आपला तो असणार आहे आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर. आता पहा, पहिला तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आर्क लेंथ काय राहतं, नंतर एरिया ऑफ सेक्टर काय राहतं. पहा, हे मी सर्कलची डायग्राम काढली बरं का. हे डायग्राम असणार आहे सर्कल. मराठीत काय टॉपिक दिलं वर्तुळ, बरोबर आहे. आता ही झाली सर्कलची डायग्राम. पण आहे सर्कलचा जो सेंटर असणार तो राहील तुमचा O, बरोबर आहे. आपण त्या O ला काय म्हणलो होतं, फिक्स पॉइंट. आता काय करायचंय, मी काय करतो या सर्कलवर या ठिकाणी एक पॉइंट घेतो. हा A पॉइंट घेतला आणि काय करतो, जो सर्कलचा सेंटर आहे आणि A पॉइंट आहे या दोन्ही पॉइंट जॉईन करतो. हे दोन्ही पॉइंट काय केले, मी जॉईन केले. आता आपले पहा जो OA रे तयार झाला त्या रेला काय म्हणलो होतो आपण, इनिशियल रे. करेक्ट, बरोबर आहे. आता काय रे, आता जो हे सर्कल झाला, आता OA रे या सर्कल मध्ये काय होईल, तुमची रेडियस होईल पहा R. R काय असणार आहे तुमची, R इक्वल टू ची होईल तुमची रेडियस म्हणजे त्रिज्या, बरोबर आहे. ही झाली या सर्कलची रेडियस R. आता मी काय करतो परत, हा जो तुमचा रे OA याला रोटेट करतो, बरोबर आहे. रोटेट करून काय करलं, आता पहा रोटेट करून या ठिकाणी आला, या ठिकाणी झाला तुमचा पॉइंट B. परत काय करतो, हा O आणि B जॉईन करतो. O आणि B जॉईन केल्यावर परत हा रे तयार झाला OB. या रेला काय म्हणतो आपण, टर्मिनल रे, बरोबर आहे. आता जेवढं डिस्टन्स तुमचं OA परत हे OB पण डिस्टन्स आहे, बरोबर आहे. सेम ही पण काय असेल, याची रेडियस राहील. आणि काय झाला, दोन रे मुळे एक अँगल तयार झाला, हा थीटा अँगल तयार झाला, बरोबर आहे. दोन रे मुळे काय तयार झाला, थीटा अँगल. आता पहा सेम डिस्टन्स OA इक्वल टू OB इक्वल टू ही काय आहे तुमची रेडियस, ही काय असेल रेडियस इक्वल टू R. कोणास तरी साऊंड चालू बंद करा. पहा काय असेल, ही तुमची रेडियस असणार आहे. तुम्ही कोणती पण रेडियस घ्या, सर्कलची रेडियस काय ती सेम येते. आता पहा तुमचा पॉइंट पहिला A ठिकाणी होता, नंतर कोणत्या ठिकाणी आला, B ठिकाणी आला, बरोबर आहे. तो काय झाला, या डिस्टन्सने चालला गेला, बरोबर आहे. सर्कलवर या डिस्टन्सने तो चालला आला. तर मग आपल्याला जी ही AB लेंथ आहे, AB इक्वल टू, बरोबर आहे ना, AB एवढी लेंथ, या लेंथला काय म्हणतात पहा, त्याला म्हणायचं आपल्याला आर्क लेंथ. हे काय म्हणायचं आपल्याला, आर्क लेंथ. जी तुमची जी AB ची लेंथ राहील त्याला म्हणतो आपण आर्क लेंथ. आणि मराठीमध्ये कंसास कधी म्हणतात पहा, एवढं ते मला आठवत नाही, कंसास म्हणता वाटतं. ही काय असणार तुमची आर्क लेंथ. त्याच्यानंतर पहा हा जो पूर्ण पार्ट आहे झाली AB तुमची आर्क लेंथ, ती पण तुम्हाला फाइंड करायची आहे. त्याच्यानंतर पार्ट तुमचा हा OAB, बरोबर आहे. हा OAB एवढा तुमचा जो पार्ट असणार आहे AOB, बरोबर आहे. AOB हा तुमचा एवढा जो पार्ट असेल म्हणायचं आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. हे काय म्हणायचं आपल्याला, एरिया ऑफ सेक्टर. म्हणजे तुमची ही जी AB ची जेवढी लांबी राहील, AB ची जेवढी लेंथ राहील, त्या लेंथला म्हणायचं आपल्याला आर्क लेंथ. आणि जो पूर्ण एवढ्या पार्ट मधला एरिया येणार आहे त्याला म्हणायचं आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. तर आता पहा एरिया ऑफ सेक्टर, आता जी तुमची एवढी लेंथ येऊ राहिली आर्क लेंथ, या आर्क लेंथला तुम्हाला कधी पण काय म्हणायचं पहा, यस म्हणणे. आर्क लेंथला काय म्हणणे तुम्हाला, यस. आता त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म्युला तयार करून देतो मी. आता पहा हा तुमचा थीटा अँगल असेल, थीटा इक्वल टू हा तुमचा थीटा अँगल असेल. नंतर पहा ही तुमची काय असणार आहे आर्क लेंथ, तुम्ही डायरेक्ट आर्क लेंथ. आता आर्क लेंथला काय म्हणलो आपण, यस अपॉन, नंतर काय राहतं की डिनॉमिनेटर मध्ये याची रेडियस असते, म्हणजे रेडियस किती दिली आपल्याला, R देऊ. म्हणजे आपल्याला डायरेक्ट आर्क लेंथचा फॉर्म्युला होतो पहा, यस इकडे लिहितो, यस इक्वल टू R थीटा. आणि यस आहे तुमची आर्क लेंथ, नंतर आहे इक्वल टू ही रेडियस आणि आहे अँगल. एक मिनिट पहा, नेक्स्ट ही राहील तुमची यस इक्वल टू आर्क लेंथ, हा R राहील तुमचा रेडियस आणि थीटा इक्वल राहील अँगल इन रेडियन. तुम्हाला जो अँगल घ्यायचा आहे तो कसे द्यायला पाहिजे, रेडियन. म्हणजे हा तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचा आहे बरं का. तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करणे आहे, यस इक्वल टू आर थीटा म्हणजे आर्क लेंथ इक्वल टू रेडियस मल्टिप्लाय बाय
हा बंद करा साऊंड कोणाच चालू आहे. म्हणजे आर्क लेंथ इक्वल टू काय होईल रेडियस मल्टिप्लाय बाय लेंथ इन म्हणजे अँगल इन रेडियन. हा झाला तुमचा आर्क लेंथचा फॉर्म्युला बरं का. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म्युला असणार आहे तुम्हाला जर एवढी लेंथ काढायची आणि ही AB म्हणजे हा फॉर्म्युला राहील. तुम्ही काय करा रेडियसची व्हॅल्यू पुट करा. त्याच्यानंतर तुम्हाला जो अँगल देईल राहील पण तुम्हाला ते अँगल रेडियन मध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता हा पूर्ण जो एरिया आहे या एरियाला नाव देऊ आपण एरिया ऑफ सेक्टर. परत एरिया ऑफ सेक्टरचा पण फॉर्म्युला द्यायचा आहे एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू असतो 1/2 r स्क्वेअर थीटा. हे इक्वल टू होईल तुमचा 1/2 r स्क्वेअर थीटा. म्हणजे तुम्हाला याच्यावरून एरिया ऑफ सेक्टर फाइंड करणे. याच्यावरून काय फाइंड करायचं आहे तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर. आता एवढं फक्त दोनच फॉर्म्युला लक्षात ठेवायचे तुम्हाला. एक आर्क लेंथचा रेडियस मल्टिप्लाय बाय अँगल इन रेडियन. नंतर दुसरा जो फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू 1/2 r स्क्वेअर थीटा. म्हणजे r स्क्वेअर म्हणजे तुमची परत राहील रेडियस. रेडियसचा स्क्वेअर करायचा आणि थीटा म्हणजे जो तुमचा अँगल राहील एवढा त्या अँगलची परत तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची. पण जी व्हॅल्यू राहील अँगलची तुमची ती तुम्हाला रेडियन मध्ये घ्यायची. हे दोन फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचे. हे दोन फॉर्म्युला काय करू आपण एक्झाम्पल घेऊ. फक्त एवढं लक्षात ठेवा हा पूर्ण जेवढा एरिया राहील हा त्याला म्हणा आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. त्याच्यानंतर ही जेवढी AB ची लेंथ राहील त्याला म्हणायचं आपल्याला आर लेंथ. चला मग तुम्ही दोन फॉर्म्युले आपल्या एवढा जो टॉपिक घेतला मी याचा स्क्रीनशॉट काढा लवकर. हा साऊंड बंद करा पण असतं चालू आहे. पहा इफ angle is 30 degree and radius is हा साऊंड पण असतं चालू वर काही आवाज आला. radius is 8 centimeter then find arc length. तर आपण काय फाइंड करायचं त्याच्यावरून आर्क लेंथ फाइंड करायची. आता तुम्ही पहा क्वेश्चन मध्ये काय काय दिले आपल्याला. क्वेश्चन मध्ये दिले आपल्याला रेडियस पण दिले आणि अँगल पण दिले. आता काय करायचं आपल्याला रेडियस लिहून घेऊ आपण. पहा रेडियस दिले आपल्याला 8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर अँगल दिले आपल्याला 30 डिग्री. आता आपण सोल्युशन मध्ये काय लिहायचं रेडियस म्हणजे r इक्वल टू लिहिले 8 सेंटीमीटर आणि अँगल थीटा दिले आपल्याला पहा 30 डिग्री. आता अँगल आपल्याला डिग्री मध्ये नाही पाहिजे तुम्हाला फॉर्म्युला म्हणून लिहून दिलं मी. अँगल कशात पाहिजे आपल्याला रेडियन मध्ये. आता हा अँगल डिग्री मध्ये जाईल तर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. म्हणजे काय असेल मल्टिप्लाय करणं पडेल π/180. काय ना π/180 ना बरोबर आहे. अँगल डिग्री दिले रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं काय करणं पडेल आपल्याला π/180 ने मल्टिप्लाय करणं पडेल. परत या ठिकाणी 0 0 कॅन्सल कोणी परत काय होईल या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल. आता तुम्ही 0 0 कॅन्सल केलं पण 3 न परत पहा या 18 ला डिवाइड होतं म्हणजे 3 * 18 म्हणजे झाले 6. हे असणार तुमचे π/6 म्हणजे तुमचा अँगल झाला थीटा इक्वल टू π/6. आता तुम्हाला फाइंड काय करायचं सांगितलं ना आर्क लेंथ. आता आर्क लेंथचा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे. आर्क लेंथ इक्वल टू काय आहे रेडियस मल्टिप्लाय बाय अँगल इन रेडियन म्हणजे इक्वल टू आर्क लेंथ लिहू आपण s. आता रेडियस किती दिले आपल्याला 8 सेंटीमीटर म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय अँगल इन रेडियन किती आला आपला π/6. या ठिकाणी π/6 व्हॅल्यू पुट करा. आता पहा 8 पण दिले आणि 6 पण दिले. मग आता सांगा 8 आणि 6 ला कशाने भाग जातो 8 आणि 6 ला कशाने भाग जातो 2 ना बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 2 न जर भाग दिला आपण 8 ला तर येईल 4. या ठिकाणी जर भाग दिला 6 तर या ठिकाणी येईल 3. म्हणजे हे होईल आपले 4/3. या ठिकाणी तुमचं पाय आणि समोर लिहायचे तुम्हाला सेंटीमीटर. म्हणजे आर्क लेंथ इक्वल टू काय येणार तुमची 4/3 पाय सेंटीमीटर. याच्या समोर पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता बरं का. जर नसेल करायचं तर एवढं पण आन्सर असलं चालेल. ही तुमची हे होईल तुमचं आर्क लेंथ. चला स्क्रीनशॉट काढा लवकर. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ फाइंड आर्क लेंथ
find arc length and area of sector. Find arc length and area of sector if diameter is 10 centimeter and center angle is 36 डिग्री. आता आपल्याला काय करायचंय, या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले आर्क लेंथ पण फाइंड करायची, अजून काय फाइंड करायचंय, एरिया ऑफ सेक्टर पण. म्हणजे दोन क्वेश्चन आपल्याला मध्ये सॉल्व करायचे. तर आता पहा क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला, गिवन डायमीटर, बरोबर आहे. आता डायमीटर दिले, आता डायमीटर वर तुम्ही रेडियस काढू शकता. पहा डायमीटर d इक्वल टू दिले आपल्याला 10 सेंटीमीटर. डायमीटर म्हणजे काय असतं मराठीत, काय डायमीटर ले व्यास, करेक्ट, बरोबर आहे. मग जर तुम्हाला रेडियस काढायची r इक्वल टू काय तो व्यासच्या आत करतो, म्हणजे होईल d/2 इक्वल टू तुमचं डायमीटर दिले 10, बरोबर आहे, अपॉन 2 इक्वल टू किती होईल 5 सेंटीमीटर. म्हणजे तुमची रेडियस झाली 5 सेंटीमीटर. आता त्याच्यानंतर पहा अजून काय दिले, सेंटरचा अँगल दिला आपल्याला 36 डिग्री, म्हणजे थीटा इक्वल टू दिला आपल्याला 36 डिग्री. आता परत डिग्री मध्ये दिले तर म्हणजे काय करायचं आपल्याला, रेडियन, म्हणजे इक्वल टू किती ने मल्टिप्लाय करणार पडेल, पाय अपॉन 180. मग सांगा 36 आणि 180 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 9. चला 9 न भाग, 9 न पण भाग जातो, बरोबर आहे. काय होईल, 9 चौक 36 आणि 9 दुने 18, म्हणजे इक्वल टू काय राहिलं, हे 4 मल्टिप्लाय बाय हे पाय आणि अपॉन हे 20 राहिलं, पाय अपॉन 20. परत पाय 4 ला तुम्ही 20 ला पण भाग देऊ शकता. परत त्या समोर हे होईल 4×25, म्हणजे थीटा इक्वल टू काय झालं तुमचं, पाय अपॉन 5, बरोबर आहे, पाय अपॉन 5. या ठिकाणी तुमचा आता रेडियन. आता आपला हे झाला अँगल इन रेडियन, पर्यंत सगळ्यांना सॉल्व करता येतं. आता फर्स्ट क्वेश्चन काय आपला, आर्क लेंथ. मग आर्क लेंथ काय फॉर्म्युला सांगितला, s इक्वल टू r मल्टिप्लाय बाय थीटा, s इक्वल टू r मल्टिप्लाय बाय थीटा. आता रेडियस आपण काढली 5 सेंटीमीटर, 5 पुट करा मल्टिप्लाय बाय थीटाची व्हॅल्यू किती आली आपल्या आता रेडियन मध्ये, पाय अपॉन 5. परत त्या ठिकाणी पाय अपॉन 5 पुट करा, बरोबर आहे. काय कॅन्सल होईल, परत त्या ठिकाणी हे 5 कॅन्सल, म्हणजे इक्वल टू करायला फक्त हे पाय, हे होईल तुमचे आर्क लेंथ s इक्वल टू या ठिकाणी लिहायचे तुम्हाला सेंटीमीटर, युनिट काय लिहायचे त्याचं सेंटीमीटर, म्हणजे ही झाली तुमची आर्क लेंथ. त्यानंतर फाइंड करायचं आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. या ठिकाणी होईल एरिया ऑफ सेक्टर A इक्वल टू, याचा फॉर्म्युला आहे 1/2 r स्क्वेअर थीटा. काय फॉर्म्युला आहे, 1/2 r स्क्वेअर थीटा. मग इक्वल टू परत हे 1/2 जसे तसे. आता r स्क्वेअर म्हणजे रेडियनचा स्क्वेअर करायचे आपल्याला, रेडियस 5, ज्या ठिकाणी काय होईल 5 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय थीटाची व्हॅल्यू आपल्याला परत दिले पाय अपॉन 5. परत तुम्ही या ठिकाणी काय करायचं, पाय अपॉन 5 पण पुट करा इक्वल टू पहा. आता 5 स्क्वेअर किती असतो, 825. या अपॉन मध्ये होईल 2, हे किती असणार आहे, मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 5. आता परत या 5 ने काय होतं, 25 ला डिवाइड होतं, काय होईल, हे 5 × 25 म्हणजे किती झाले 5/2. या ठिकाणी जाईल परत हे पाय इक्वल टू, परत तुम्ही या 5 ला 2 ने पण डिवाइड करू शकता बरं का. पहिला जाईल तुमचा 2 चा भाग 2 × 4, बरोबर, 1 राहिला, पॉइंट घेतला झाले आता 10, परत हे 2 × 5 10, निराला तुमचं पाय, पाय तुमचा एरिया, आणि एरिया असतो तुमचा सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया कशामध्ये असतो, सेंटीमीटर स्क्वेअर, आणि आर्क लेंथ असते तुमची सेंटीमीटर. म्हणजे पहा क्वेश्चन मध्ये आपल्याला डायमीटर दिलं होतं 10 सेंटीमीटर, त्याच्यावर रेडियस आली तुमची 5 सेंटीमीटर. त्यानंतर थीटा दिलं होतं आपल्याला डिग्री मध्ये 36 डिग्री. आता याचं कन्वर्जन रेडियन मध्ये करण्यासाठी आपण काय केलं, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केलं. नंतर याला आपण डिवाइड केलं तर अँगल किती आला, पाय अपॉन 5 रेडियन. त्याच्यानंतर काय करायचं, आपला आर्क लेंथ फाइंड करायची. फॉर्म्युला आहे r * थीटा. r म्हणजे रेडियस 5 सेंटीमीटर, थीटाची व्हॅल्यू पाय अपॉन 5, बरोबर आहे. आता पाय अपॉन 5 पुट केली, परत 5 दोन्ही कॅन्सल झाले, एक न्यूमरेटरचा 5 एक डिनॉमिनेटरचा 5 कॅन्सल, म्हणजे करायला फक्त एक पाय, ही झाली तुमची आर्क लेंथ पाय सेंटीमीटर आहे. आता नंतर फाइंड करायचं आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. आता एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे 1/2 r स्क्वेअर थीटा. परत काय होईल, 1/2 r म्हणजे रेडियस दिली तुम्हाला 5 सेंटीमीटर, आपण काय दिली त्याचा स्क्वेअर करायचा मल्टिप्लाय बाय थीटाची व्हॅल्यू आपण ती फाइंड करेल, पाय अपॉन 5 ती पण पुट केली.
परत हे 1/2 जसे तसे या ठिकाणी 5 चा स्क्वेअर 25 मल्टिप्लाय बाय परत हे पाय अपॉन 5 बरोबर आहे. परत त्या 5 काय केलं आपण 25 ला डिवाइड केलं. आता 5 5 25 येणारे 5 परत हे डिनॉमिनेटरचे 2 मल्टिप्लाय बाय परत हे पाय. परत आपण काय केलं या 2 न 5 ला डिवाइड केलं. त्याचा आन्सर आला 2.5 आणि हे असणारे पाय याचे युनिट राहील सेंटीमीटर स्क्वेअर. चला स्क्रीनशॉट काढा. चला आता लास्ट क्वेश्चन आपला पाहिजे ना. फाइंड एरिया ऑफ सेक्टर. फाइंड एरिया ऑफ सेक्टर ऑफ ए सर्कल. फाइंड एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल which subtended an angle. We subtended an angle 120 degree at center. 120 degree at center if radius of circle is 6 centimeter. if radius of circle is 6 centimeter. म्हणजे आपल्या क्वेश्चन मध्ये पहा काय दिले, काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे. एरिया ऑफ सेक्टर त्याच्यानंतर काय दिले, ऑफ सर्कल which subtended an angle 120 degree at center. म्हणजे सेंटर मध्ये तुमचा अँगल तयार झाला 120 डिग्री. म्हणजे थीटा इक्वल टू काय असणार तुमचा 120 डिग्री. करेक्ट, बरोबर आहे. त्यानंतर अजून काय दिले क्वेश्चन मध्ये, इफ रेडियस ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर. म्हणजे तुमची रेडियस r इक्वल टू दिले 6 सेंटीमीटर. आता काय करायचं, आपल्याला जो अँगल दिला होता डिग्री मध्ये त्याचं कन्वर्जन रेडियन मध्ये करायचं आहे. म्हणजे इक्वल टू हे 120 मल्टिप्लाय बाय रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. काय मल्टिप्लाय करणं पडेल, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करणं पडणार आहे. बरोबर आहे. या ठिकाणी परत 0 0 कॅन्सल. म्हणजे इक्वल टू काय राहिलं, हे 280 बरोबर आहे. 12 आणि हे असणार आहे पाय अपॉन 80. आता 12 आणि 18 ला 6 ने भागायचं बरोबर. हे sin 2 12 आणि हे sin 3 18. म्हणजे इक्वल टू काय राहिलं, हे 2 हे पाय नंतर आपण राहील हे 3. हा तुमचा अँगल इन रेडियन, त्याला 2 पाय अपॉन 3. आता आपल्याला फाइंड करायचं होतं एरिया ऑफ सेक्टर. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर याचा फॉर्म्युला आहे 1/2 r स्क्वेअर थीटा. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे 1/2 r स्क्वेअर थीटा. परत सेम हे 1/2 जसे तसे मल्टिप्लाय बाय r स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर करायचा आहे. रेडियस दिला आपल्याला 6 म्हणजे काय होईल 6 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय थीटाची व्हॅल्यू आपण आता लिहिली रेडियन मध्ये. हा साऊंड बंद करा. आपल्या रेडियसची व्हॅल्यू परत काय लिहायची आहे, आता आपली जी अँगलची व्हॅल्यू रेडियन मध्ये किती आहे आपले 2 पाय अपॉन 3. यस 2 पाय अपॉन 3. आता आपण सॉल्व करू पहा. इक्वल टू हे 1/2 जसे तसे मल्टिप्लाय बाय आता काय दिले 6 चा स्क्वेअर 36 मल्टिप्लाय बाय परत हे 2 पाय आणि अपॉन परत होईल या ठिकाणी 3. या ठिकाणी परत हे डिनॉमिनेटरचे 2 आणि न्यूमरेटरचे 2 कॅन्सल बरोबर आहे. त्यानंतर पहा या 3 ला पण 36 ला परत भाग जातो. 3 ला 36 ला भाग द्यायचा आपल्याला बरोबर आहे. हे 3 1 3 आणि हे 3 2 6 म्हणजे किती राहिले हे 12. नंतर असणार हे पाय आणि युनिट राहिले सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे तुमचा एरिया ऑफ सेक्टर झाला 12 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. चला हे झालं क्वेश्चनचं सोल्युशन. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रेडियस किती दिली आहे नंतर अँगल तुम्हाला डिग्री मध्ये दिला राहील तर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि काय फाइंड करायचं त्याच्यावर विचार करा. जर आर्क लेंथ दिली ती s = r थीटा फॉर्म्युला यूज करा. जर एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं काय करायचं 1/2 r स्क्वेअर थीटा.